सिंचन घोटाळ्याचा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही। त्यामुळे भाजपचं दादांवर खरं प्रेम असेल तर त्यांनी 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत अशी मागणी राऊत यांनी केली आहे। तर पाप तुम्ही केलं, जाणीवपूर्वक सिंचन घोटाळ्याची आठवण करून दिली असं म्हणत भाजपचे नेते नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार केला आहे। आज भारतीय जनता पक्षानं दादांवरती 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकले नाहीत। तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला, भाजपने केला, देवेंद्र फडणवीस यांनी केला। माझी अशी विनंती आहे, मी मागणी माझी विनंती आहे, दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं, जे आपण जाहिराती दिल्या तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले, प्रधानमंत्र्यांनी केले, ते आरोप तुम्ही मागे घ्या। तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। देवेंद्रजी फडणवीस हे तुमचे मित्र होते। 2019 साली सत्तेसाठी तुम्ही देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यामध्ये योग्य वेळी योग्य ते निर्णय कोर्टाच्या वतीनं, चौकशी समितीच्या वतीनं घेतला जाईल। काल संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असताना सिंचन घोटाळ्याचं नाव एकाही माणसाच्या तोंडावर नव्हतं। त्या सिंचन घोटाळ्याची आठवण करून देण्याचं पाप कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलं।